तर सर्वात पहिला अपडेट आपला असा आहे की उत्तरपत्रिका ही 2 भागात राहणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्यानंतरचा दुसरा जो मेन अपडेट आहे तो आहे आपला कॅन्डिडेटचा रोल नंबर, म्हणजेच उमेदवाराचा बैठक क्रमांक, जो की अगोदर 8 अंकी होता तो आता 8 ऐवजी राहणार आहे 7 अंकी. आणि त्यानंतरचा मेन जो अपडेट आहे आपला तो आहे 5व्या वर्तुळाबद्दल, की पहिले जसे की तुम्हाला माहिती असेल की 4 वर्तुळ होते, तर आता जो आहे तो 5वा वर्तुळ पण ॲड झाला आहे, ज्याला तुम्हाला करायचं आहे पूर्ण फिल. ज्याही प्रश्नाचे उत्तर तुम्ही नाही देणार त्यासाठी पहिले आपण जो आहे आपण सोडून देत होतो, बट आता त्याला आपल्याला जो आहे 5वा दिलेला आहे, ज्याला आपल्याला पूर्ण फिलअप करायचं आहे. आणि न फिलअप केल्यास जे आहे सरळ मार्क्स जाणार आहे निगेटिव्ह मार्किंगमध्ये 25% अथवा 1/4 गुण जे आहे उमेदवाराचे ते वजा किंवा कमी होऊन जाणार. तर चला आपण पुढे डिस्कस करूया पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंटला डिटेलमध्ये. हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ASG फार्मा ट्यूब. सो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCकडून जो आहे हा मोठा अपडेट आलेला आहे, ज्याला डिस्कस करायसाठी आपण आज हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून प्रसिद्ध पत्रक रिलीज झालेलं आहे, जे की 24 डिसेंबर 2025ला झालेलं आहे, जे तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण बघू शकता आणि ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच mpsc.government.in या वेबसाईटवर पण जाऊन चेक करू शकता. तर हा जो प्रसिद्ध पत्रक आहे हा आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत, म्हणजेच आपली जी OMR शीट आहे त्यात काय काय चेंजेस झालेले आहेत त्याबद्दल हा अपडेट आहे. तर हा अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर पहिला जो आहे अपडेट तो आहे सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार, म्हणजेच पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये जी आहे आपली OMR शीट डिस्ट्रीब्यूट केली जाईल. पार्ट 1 मध्ये उमेदवाराची उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिकेचा क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षाची स्वाक्षरी आणि इत्यादी पर्सनल डिटेल्स जे तुमचे राहील ते सगळे भाग 2 मध्ये राहील. त्यानंतर सेकंड अपडेट आहे इम्पॉर्टंटवाला, की बैठक क्रमांक म्हणजेच तुमचा जो कॅन्डिडेटचा रोल नंबर आहे तो पहिले 8 अंकी राहत होता, बट आता तो 8 ऐवजी जे आहे तो 7 अंकी राहणार आहे. हा झाला इम्पॉर्टंट अपडेट. त्यानंतर थर्ड अपडेट असा आहे की उमेदवाराने मूळ पत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचे भाग 1 पासून भाग 2 जे आहे ते सुपरवायझरनी वेगळा करायचा आहे. सगळ्यात मेन अपडेट जो आहे तो आहे प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायची असली तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की पहिल्या क्वेश्चनसाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिले जात होते OMR शीटमध्ये ABCD. तर आता एक्स्ट्रा जो सर्कल आहे E म्हणून तो ॲड केलेला आहे OMR शीटमध्ये. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन समजून सांगते OMR शीटचं. इम्पॉर्टंट अपडेट आपला असा आहे की पहिले आपल्याला फक्त 4 ऑप्शन्स राहत होते बरोबर, तर आता आपल्याला आणखी एक जो ऑप्शन आहे ते इथे अवेलेबल करून दिलेले आहे, ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सोडवायचे नाही राहील त्यासाठी. तर चला समजून घेऊया की कसं आहे. तर समजा पहिला क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे, त्याचा आन्सर असेल A, तर आपण जो आहे याला टिक करत होतो, पहिले सर्कल करत होतो बरोबर. सेकंडचा आन्सर जर C असेल तर आपण त्याला टिक करत होतो. थर्डचा आन्सर आपल्याला येत नसेल तर आपण एकही ऑप्शन टिक करत नव्हतो, आपण सरळ नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच 4th क्वेश्चनवर मूव्ह होत होतो. त्याचा जर ऑप्शन असेल आपल्याला D वाटत असेल तर आपण D वर क्लिक करत होतो. तर आता जो आहे मेन अपडेट जो लागू होणार आहे त्यात असं म्हटलेलं आहे की जो आपण थर्ड क्वेश्चन इथे पहिले असं सोडून देत होतो, तर त्याच्यासाठी आता एक्स्ट्रा जो सर्कल आहे तो ॲड केलेला आहे, ज्याला आपल्याला सर्कल करायचा आहे, म्हणजेच तो कन्सिडर होईल मार्क्स. ठीक आहे. आणि जर तुम्ही विसरले इन केस त्या सर्कलला फिलअप करणं, तर तुमचे जो आहे सरळ जे मार्क्स जाणार आहे निगेटिव्ह मार्किंगमध्ये. तर हा अत्यंत जो आहे महत्त्वाचा अपडेट आहे, कारण की याच्यामुळे जे आहे तुमचे 1/4 और 0.25 जे मार्क्स आहे ते सरळ मायनस होऊन जाणार आहे. त्यामुळे ह्या जो आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे पेपर सोडवताना. तर ज्या प्रकारे आपण आता त्यात डिस्कस केलं OMR शीटमध्ये, तर तुम्ही इथं बघू शकता की उमेदवार एखाद्या प्रश्नाचे उत्तरे नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणतेही एक पर्याय निवडणं अनिवार्य आहे, अन्यथा जे आहे तुमचे गुण आहे ते 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणामधून जे ते वजा किंवा कमी करण्यात येईल. तर हा जो आहे हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ज्याला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेवरील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाचा कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आलेले असून सदर कार्यपद्धतीचे तपशील खालीलप्रमाणे आहे, जे आपण आता एक डिस्कस करूया. तर खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचे उत्तर
वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचं अवलंबन करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तरी ती अपूर्ण अंकातच राहील. नंतर हे जे आहे उत्तरपत्रिका कोणती अवैध समजता येईल हे त्याचे पॉईंट्स दिलेले आहे आपल्याला, जे की मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग पृष्ठ 1 पृष्ठ 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, ते इम्पॉर्टंट आहे. काळ्या शाईचा बॉल पॉईंट पेन नच तुम्हाला यूज करायचा आहे, तो न यूज केल्यास जे उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. उत्तरपत्रिकेवरील असंबद्ध, अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद केल्यास, हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल, तर याला मी डिस्कस करत नाही, हे PDF तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला असं दिलं आहे की उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या कार्बनलेस मुखपृष्ठावर म्हणजेच बॅक पेजवर जे आहे ते देण्यात येतील. हा पण पॉईंट जो आहे हा तुम्हाला अगोदर माहीतच असेल. आणि वरती जे आपण एवढे नियम डिस्कस केलेले आहे की 5वा लागू होणार आहे सर्कल, त्यानंतर 8 ऐवजी 7 अक्षर जे आहे ते राहणार आहे बैठक क्रमांकात. हा जो अपडेट्स आहे हा लागू होणार आहे 1 मार्च 2026 नंतर. तर आता जे आहे फेब्रुवारीच्या लास्ट डेटपर्यंत जेवढे पण एक्झाम राहतील ना त्यामध्ये हा नियम लागू होणार नाही. 1 मार्च 2026 पासून जेवढे पण एक्झाम राहतील त्यातच हा नियम लागू होणार. कारण की खूप साऱ्या जे स्टुडंट्सचे ते डाऊट असतील की आता जे पेपर्स आहे डिसेंबर मंथ वगैरेमध्ये जानेवारीमध्ये यात हा नियम लागू होणार का, तर नाही, तसं काहीच नाही आहे. 1 मार्चपासून हा नियम लागू होणार. तर असा हा PDF होता जो आपण डिस्कस केला आणि हे इम्पॉर्टंट अपडेट्स होते. जर आणखी तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि अशाच अपडेट्ससाठी जे आहे ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.